बीकेसी मेट्रो साइटवर क्रेनचा अपघात झालाय। माझ्या मागे दृश्य तुम्ही पाहू शकता। मेट्रोच्या कामादरम्यान क्रेन कोसळलेली आणि कोसळलेली क्रेन हटवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। सुदैवानं या दुर्घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाहीये। मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी हा मोठा अपघात झालाय आणि मेट्रो मार्गिकेचा बीम उचलताना तो क्रेन सकट खाली कोसळलेला आहे। या दरम्यान बीम उचलण्यासाठी वापरण्यात आलेली मोबाईल क्रेन सुद्धा उलटली। सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। तर मेट्रोच्या कामादरम्यान ही क्रेन कोसळल्याची घटना घडली आहे। साइटवर क्रेनचा हा अपघात झालेला आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। ओम, बीकेसी मेट्रो साइटवर क्रेनचा हा अपघात झालाय, सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये। काय नेमके या अपघातासंदर्भातले आणखी तपशील येत आहेत? हो, अगदी बरोबर आहे। खरं तर बीकेसीमध्ये सातत्यानं आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून मेट्रोची जी कामं आहेत ती अतिशय वेगानं सुरू आहेत आणि याच कामादरम्यान पहाटे एक दुर्घटना घडली आहे। खरं तर बीम आणि गर्डर याचं जे काही वहन केलं जातं त्या वहनादरम्यान जो क्रेन हे सगळं वहन करत होता तो क्रेन या ठिकाणी उलटला आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की 16 चाकी असा हा मोठा जो क्रेन आहे, भला मोठा क्रेन, ज्या माध्यमातून खरं तर बीम गर्डर या सगळ्या गोष्टींचं जे अभियांत्रिकी साहित्य आहे त्याचं वहन केलं जातं, या क्रेनचा मोठा अपघात झालेला आहे। पहाटे 4च्या सुमारास खरं तर ही दुर्घटना घडली होती। त्यानंतर या ठिकाणी जे मदत कार्य आहे ते सुरू करण्यात आलं होतं। आपण पाहिलं असेल की या ठिकाणी मेट्रोचे अधिकारी सुद्धा आहेत आणि इतरही जे आवश्यक यंत्रणा या ठिकाणी आवश्यक आहे ती सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। सुदैवानं कुठलीही जीवितहानी या अपघातामध्ये झालेली नाही। केवळ क्रेन हा उलटलेला आहे, परंतु या ठिकाणी जे काही कामगार काम करत होते किंवा इतरही जी काही मंडळी होती, अधिकारी असतील, त्यांना कुठलीही इजा या दरम्यान झालेली नाहीये। या सगळ्या संदर्भात आता क्रेनचं जे काम आहे, क्रेनला हटवणं असेल किंवा इतर या ठिकाणी पोलिसांकडनं बॅरिकेडिंग करणं असेल किंवा इतर मजदूरांना जे उर्वरित काम आजूबाजूच्या परिसरात चालू आहे ते व्यवस्थितरित्या होईल यासाठी सुद्धा आता वेगळ्या पद्धतीची यंत्रणा या ठिकाणी राबवण्यात आली आहे। आपण पाहतोय की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी असे अपघात होत आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामाची साईट सुरू आहेत। यामुळे अशा ठिकाणी होणाऱ्या अपघातांवरती सुद्धा नियंत्रण मिळवण्यासाठी नेमक्या काय प्रिकॉशनरी मेजर्स घेतल्या जाऊ शकतात याकडे सुद्धा आता सर्वार्थानं लक्ष असणार आहे। परंतु तुर्तास तरी काही काळासाठी, काही तासांसाठी इथलं जे काम आहे मेट्रोच्या संदर्भातलं ते आता थांबवावं लागणार आहे। त्यामुळे हा क्रेन कधीपर्यंत बाजूला सारला जातोय आणि त्यानंतर जे काम आहे ते कधीपर्यंत पूर्ववत होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। निश्चितच ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र निश्चितच मेट्रोची कामं संपूर्ण मुंबईभर सुरू आहेत आणि छोटे मोठे का होईना असे अपघात अनेकदा आपल्याला समोर आलेले पाहायला मिळालेत। यामध्ये मुलुंडचा अपघात असू देत, हे मेट्रोचा असू देत, अर्थात यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये, मात्र सतर्कता बाळगणं निश्चितच गरजेचं आहे। धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी।